हॅलो एव्हरीवन. आज आहे संडे आणि आज ब्रंचसाठी आपण बनवतोय आलू पराठा. कधीही बटाटे हे उकडण्यासाठी ठेवताना अर्धे कापूनच ठेवायचे, म्हणजे ते एकदम चांगल्या प्रकारे उकडले जातात, कुठेच कच्चे नाही राहत. ठीक आहे. इथे मीनवाईल मी कणिक मळायला घेतली आहे. कणिक ही आपण थोडीशी जाडसरच मळणार आहोत, कारण सारण प्रॉपरमध्ये बसण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी जाडसरच कणिक लागेल. याला मी थोडा वेळ झाकून ठेवलं आहे. आपले बटाटे एकदम चांगल्या प्रकारे शिजले आहेत आणि आपण आता त्याचे साल काढू. इथे मी बटाट्यांच्या छोट्या छोट्या कट्स करून घेते, जेणेकरून आपल्याला ते मॅश करायला इझी पडेल. असं कट्स केल्याने ते खूप छान प्रकारे मॅश होतात. ठीक आहे. इथे मी अशा चारही ज्या फोडी होत्या आपल्या बटाट्यांच्या, त्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आता आपण याला असंच गरम असतानाच मॅश करणार आहोत मॅशरने. इथे मी या सगळ्या बटाट्यांना छान प्रकारे मॅश करून घेते. ॲक्च्युली आलू पराठा हा माझा खूप फेवरेट आहे, का तो मी कधीही खाऊ शकते. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, कधीही, अगदी कधीही खाऊ शकते. आणि आता मला आलू पराठा हा एका विशिष्ट पद्धतीने आवडतो. आता इथे मी घेतली आहे कढई, त्यामध्ये घालते आहे तेल. ही आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट. ठीक आहे. याला आपण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवणार आहोत. त्यामध्ये घातला थोडासा हिंग आणि थोडीशी हळद. याला एकदम काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये आपले मॅश्ड पोटॅटोज टाकून घेऊया. आता या मॅश्ड पोटॅटोज गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, कारण याला आपल्याला जाळू द्यायचं नाही. यामध्ये घातले मी जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, अगदी किंचित गरम मसाला फॉर द टेस्ट, लाल तिखट. मला तिखट खाणं खूप आवडतं, त्यामुळे मी तिखट थोडंसं जास्त टाकलं आहे, आणि चवीनुसार मीठ. याला आपण हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया. आता हे सारण आपण थंड होईपर्यंत थांबायचं आहे, आणि ते सारण थंड झालं की त्याचे मस्त गोळे बनवून अशी पोळी लाटायची. हे बघा, अशी मस्त गरमागरम पोळी तव्यावर भाजत आहे. अशी खरपूस अशी पोळी भाजायची. हा आपला पराठा अगदी रेडी आहे. अशा प्रकारे मी दुसरा पराठाही भाजून घेते. मला आलू पराठा हा थोडासा जाडसरच आवडतो, म्हणजे त्यामध्ये खूप सारं स्टफिंग असायला हवं, म्हणजे ते खूप सुंदर लागतं. अशा प्रकारे खरपूस भाजलेला हा गरम गरम आलू पराठा खाण्याची आहा मजाच वेगळी आहे. हा पराठा मी सॉससोबत खाते. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, हा पहिला घास एकदम गरम आहे ॲक्च्युली. हा पहिला घास मी देते तुमच्यासाठी.